कल्पना करा, एक अवाढ्य मैदान, माणसांचा अक्षरशः महासागर उसळलाय. हो, आणि ती गर्दी काही साधीसुधी नव्हती. नक्कीच नाही. तारीख होती 20 नोव्हेंबर 1945 आणि ठिकाण अहमदाबाद. जे महात्मा गांधींचं खऱ्या अर्थाने राजकीय आणि वैचारिक माहेरघर होतं. अगदी बरोबर. आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की याच मैदानात उभा राहून एक माणूस थेट प्रस्थापित व्यवस्थेला ललकारतोय, हजारो वर्षांच्या गुलामगिरीला उघड आव्हान देतोय. हा प्रसंगच अंगावर काटा आणणारा आहे. हो ना. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच अत्यंत कळीच्या प्रश्नाचा वेध घेणार आहोत. आज आपण आंबेडकर्स 1945 अहमदाबाद डिक्लेरेशन अ कॉल फॉर लिबरेशन या ऐतिहासिक दस्तावेजाची आणि त्यातील नोंदींची उकल करणार आहोत. आधुनिक भारताचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीजींच्याच बालेकिल्ल्यात जाऊन आपला उद्धार आपणच केला पाहिजे अशी सिंहगर्जना का केली, यामागील राजकीय पदर आपण आज उलगडणार आहोत. पण पुढे जाण्याआधी एक गोष्ट ते स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. हो, ती स्पष्टोक्ती महत्वाची आहे. आपली ही चर्चा पूर्णपणे उपलब्ध ऐतिहासिक नोंदींवर आणि या दस्तऐवजावर आधारित आहे. यात मांडलेले विचार, आरोप आणि जे काही राजकीय ताणतणाव आहेत ते सर्व मूळ स्रोतातील आहेत. नक्कीच. कोणत्याही राजकीय विचारधारेची बाजू न घेता इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या वैचारिक संघर्षाचे आपण त्रयस्थपणे विश्लेषण करणार आहोत. बरोबर. तर आपण सुरुवात करूया. जेव्हा मी या नोंदी वाचत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की या सभेची पाळेमुळे थेट 1926 मध्ये दडलेली आहेत. होय, आणि तो ऐतिहासिक संदर्भ खूपच बोचरा आहे. खरं तर जेव्हा डॉक्टर आंबेडकर पहिल्यांदा अहमदाबादला गेले होते, म्हणजे 1926 साली, तेव्हा तिथल्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना एक अत्यंत सूचक आणि धमकीवजा इशारा दिला होता. म्हणजे थेट धमकी? एक प्रकारे तसंच म्हणता येईल. त्यांना स्पष्ट विचारण्यात आलं होतं की काँग्रेसच्या या माहेरघरात तुम्ही काय सांगणार आहात, आणि त्यांना बजावण्यात आलं होतं की येथील लोक गांधींचे प्रजाजन आहेत, त्यांच्या विरुद्ध बोललात तर परिणाम चांगले होणार नाहीत. एक मिनिट, प्रजाजन हा शब्द इथे खूप खटकतोय मला. हो, तो खटकण्यासारखाच आहे. आधुनिक राजकारणात एखाद्या राजकीय नेत्याचे प्रजाजन असणे म्हणजे नक्की काय? त्यांनी नागरिक किंवा समर्थक असा शब्द का वापरला नाही? हाच तर खरा मुद्दा आहे. जर आपण या शब्दाची राजकीय मीमांसा केली तर प्रजाजन या शब्दामागे एक अत्यंत सरंजामी मानसिकता लपलेली दिसते. प्रजाजन म्हणजे असे लोक ज्यांना स्वतःचे कोणतेही स्वतंत्र अधिकार नाहीत, जे केवळ राजाच्या किंवा नेत्याच्या कृपेवर, त्याच्या दयेवर अवलंबून आहेत. अरे बापरे, म्हणजे केवळ आज्ञापालन करायचं? अगदी तेच. 1926 साली दलितांना या प्रजाजन याच चौकटीतच पाहिलं जात होतं. त्यांच्याकडून केवळ आज्ञापालनाची आणि कृतज्ञतेची अपेक्षा होती, राजकीय महत्वाकांक्षेची किंवा अधिकारांच्या बंडाची नाही. हे तर भयानक आहे. तुम्ही फक्त मूकपणे पाठीराखे बनायचं, स्वतःचे प्रश्न विचारायचे नाहीत. बरोबर, अशी ती व्यवस्था होती. हे बघा, हे मला एखाद्या खेळाडूसारखं वाटतंय. म्हणजे एका खेळाडूला ज्या मैदानातून एकेकाळी आव्हान देण्यापासून रोखलं गेलं होतं, त्याला तिथे खेळू दिला नव्हतं. बरोबर 20 वर्षानंतर तोच खेळाडू त्याच मैदानात स्वतःचे नियम घेऊन उतरतो आणि ती संपूर्ण मॅच स्वतःच्या अटींवर खेळतो. हा आत्मविश्वास अफाट आहे. खूपच सुंदर उपमा दिलीत तुम्ही. आणि हे अगदी तसंच घडलं. 1945 मध्ये बाबासाहेब त्याच ठिकाणी उभे राहून ठणकावून सांगतात की सत्याचा विजय केव्हा ना केव्हा होतोच, आणि आजची अहमदाबादची जनता आपल्या हक्कासाठी उघड सामना देत आहे. पण हा बदल काही एका रात्रीत झाला नसेल ना? या 20 वर्षात नक्की काय घडलं ज्यामुळे ही मूक प्रजा थेट हक्क मागणारी जनता बनली? हा बदल म्हणजे एक अत्यंत प्रदीर्घ आणि खडतर असा वैचारिक प्रवास होता. डॉक्टर आंबेडकरांनी या 2 दशकात आपल्या समाजाला केवळ सहानुभूतीचा विषय ठेवला नाही, त्यांना राजकीय प्रक्रियेतील सक्रिय घटक बनवलं. त्यांनी लोकांच्या मनात हे बिंबवलं की तुमचं दुःख हे तुमच्या नशिबामुळे नाही, तर तुमच्याकडे राजकीय सत्ता नसल्यामुळे आहे. क्या बात आहे. म्हणजे 1945चं हे भाषण केवळ जुन्या अपमानाशी परतफेड नव्हती, तर ती एका नव्या राजकीय अस्तित्वाची घोषणा होती. अगदी तसंच. ती स्वतंत्र अस्मितेची अधिकृत घोषणा होती. पण इथे या दस्तऐवजातून मला एक मुख्य वैचारिक संघर्ष समोर येताना दिसतोय. सामाजिक सुधारणा विरुद्ध राजकीय सत्ता. हो, हा या दस्तऐवजाचा गाभा आहे. म्हणजे बघा, गांधीजींचा दृष्टिकोन होता की अस्पृश्यांचा उद्धार हा सामाजिक सुधारणेने होईल,
समाजाची मानसिकता बदलली पाहिजे, हृदय परिवर्तन झालं पाहिजे. वरवर पाहता हा विचार खूप उदात्त वाटतो. समाजातील एका वर्गाला सोबत घेऊन जाण्याचा हा प्रयत्न असू शकतो. मग मला सांगा, डॉक्टर आंबेडकरांचा ह्या हृदय परिवर्तनाच्या तत्वाला इतका प्रखर विरोध का होता? त्यांना राजकीय हक्कांवरच का भर द्यायचा होता? हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, कारण यातूनच त्यांच्यातील मुख्य वैचारिक दरी स्पष्ट होते. मी सांगते, सामाजिक सुधारणा किंवा हृदय परिवर्तन या तत्वामध्ये एक मोठी मूलभूत त्रुटी आहे. कोणती? ती म्हणजे हा मार्ग पूर्णपणे बहुसंख्यकांच्या आणि प्रस्थापितांच्या इच्छेवर किंवा दयेवर अवलंबून असतो. एखाद्या उच्चवर्णीय व्यक्तीला वाटलं तर तो तुम्हाला सन्मान देईल, नाही वाटलं तर देणार नाही. पण कायद्याचं तसं नसतं. अगदी बरोबर. कायद्याचं तसं नसतं. जेव्हा तुम्ही राजकीय हक्कांची मागणी करता तेव्हा तुम्ही कुणाच्या तरी दयेची याचना करत नसता, तुम्ही संविधानाने, कायद्याने तुमचे अधिकार मागत असता. हे खूपच सडेतोड आहे. डॉक्टर आंबेडकरांना हे स्पष्टपणे दिसत होतं की जोपर्यंत कायदेमंडळात, प्रशासनात आणि सत्तेत या शोषित समाजाचा अधिकृत वाटा नसेल, तोपर्यंत सामाजिक सुधारणाचे प्रयत्न हे केवळ वरवरची मलमपट्टी ठरतील. ज्या समाजाला हजारो वर्ष पद्धतशीरपणे अधिकारांपासून वंचित ठेवलंय, त्यांचा उद्धार केवळ चांगुलपणावर विसंबून राहून होऊ शकत नाही. सत्तेच्या चाव्या लागतातच. आणि याच गोष्टीला पुष्टी देण्यासाठी त्यांनी आपल्या भाषणात जी आकडेवारी दिली आहे ती खरोखर थक्क करणारी आहे. हो, मी वाचलं ते. त्याने नुसतं तत्वज्ञान नाही सांगितलं, थेट हिशोबच मांडला लोकांसमोर. हो ना. नोंदींनुसार बाबासाहेबांनी स्पष्ट केलं की काँग्रेसने इतर बाबींवर कोट्यवधी रुपये खर्च केले, पण अस्पृश्यांच्या कार्यासाठी त्यांच्याकडे फक्त 30,000 रुपये होते. फक्त 30,000? आणि ते हरिजन सेवक संघाचं काय? ते तर आणखीनच धक्कादायक आहे. ज्या हरिजन सेवक संघाची इतकी चर्चा होती, त्यांनी प्रत्यक्ष काय दिलं तर केवळ 3-4 रुपयांची शिष्यवृत्ती. अरे बापरे, 3-4 रुपये? हो, पण या 3-4 रुपयांच्या मदतीची जाहिरातबाजी मात्र डोंगरा एवढी केली गेली. इथे मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवतीये. हा प्रश्न पैशांचा अजिबात वाटत नाहीये. ही टीका त्या मदतीमागे असणाऱ्या मानसिकतेवर होती का? म्हणजे तुम्हाला दान हवंय की अधिकार? नक्कीच. हा पैशांचा प्रश्न कधीच नव्हता. हा दृष्टिकोनाचा आणि मानसिकतेचा प्रश्न होता. सहानुभूती आणि समानता यातील तो मूलभूत फरक होता. जेव्हा तुम्ही एखाद्याला 3 रुपयांची मदत करता आणि त्याची लाख रुपयांची जाहिरात करता, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचा खऱ्या अर्थाने उद्धार करत नसता. तुम्ही स्वतःच्या मोठेपणाचं प्रदर्शन करत असता. अगदी बरोबर. याला समाजशास्त्रात उद्धारकर्त्याची मानसिकता किंवा सेव्हियर कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. डॉक्टर आंबेडकरांना ही मानसिकता पूर्णपणे अमान्य होती. आणि हे आजही आपल्याला पाहायला मिळतं. राजकारणात अनेकदा मोफत वस्तू वाटल्या जातात. काय म्हणतात त्याला, फ्रीबीज दिले जातात. हो, मोफत योजना. पण कायमस्वरूपी रोजगार, शिक्षण किंवा संपत्तीतील हक्क देण्यावर मात्र टाळाटाळ केली जाते. आंबेडकरांचा हा विचार आजच्या या फ्रीबीजच्या राजकारणालाही अचूक लागू पडतो. लोकांना कायम लाभार्थी बनवून ठेवलं की ते कधीच सत्ताधारी बनण्याची स्वप्न पाहत नाहीत. अगदी तंतोतंत. डॉक्टर आंबेडकरांना हेच नको होतं. जोपर्यंत समाज स्वतःचा पायावर उभा राहून स्वतःचे निर्णय घेत नाही, तोपर्यंत दयेवर जगण्याची ही सवय त्यांचं कायमस्वरूपी नुकसान करेल, हे त्यांनी अचूक ओळखलं होतं. आणि अधिकाऱ्यांच्या याच संघर्षातून हा दस्तऐवज एका अत्यंत संवेदनशील आणि खूप गुंतागुंतीच्या ऐतिहासिक वळणाकडे जातो. तुम्ही 1932च्या पुणे कराराबद्दल बोलताय ना? हो. या 1945च्या भाषणात बाबासाहेबांनी ती 13 वर्षांपूर्वीची आठवण ताजी केली. आणि हा प्रसंग वाचताना खरोखरच अस्वस्थ व्हायला होतं. ती एक प्रकारची नैतिकदृष्ट्या ओलीस ठेवल्यासारखी, म्हणजे मॉरल हॉस्टेज सिच्युएशन होती. पण हे स्वतंत्र मतदारसंघ आणि पुणे करार हे प्रकरण नक्की काय होतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी अनेक वर्षांच्या संघर्षातून लंडनच्या गोलमेज परिषदेत दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे सेपरेट इलेक्टोरेट्स मिळवले होते. याचा अर्थ असा होता की दलित उमेदवार उभा राहील आणि केवळ दलित मतदारच त्याला मतदान करतील. अगदी बरोबर. याचा अर्थ असा होता की तो उमेदवार निवडून येण्यासाठी सवर्ण किंवा बहुसंख्य समाजावर अवलंबून राहणार नाही. तो खऱ्या अर्थाने आपल्या समाजाचा निर्भय प्रतिनिधी असेल. तर दलितांच्या राजकीय स्वातंत्र्याचा अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक विजय होता. मग गांधीजींचा याला इतका प्रखर विरोध का होता? त्यांना यात काय धोका वाटत होता? गांधीजींचा असा ठाम समज होता की यामुळे हिंदू समाज कायमचा दुभंगेल.
सवर्ण आणि अस्पृश्य यांच्यात कायमस्वरूपी राजकीय दरी निर्माण होईल. त्यामुळे त्यांनी या स्वतंत्र मतदारसंघाला कडाडून विरोध केला. आणि ते रद्द करण्यासाठी त्यांनी थेट प्राणांतिक उपोषण सुरू केलं. होय, यरवडा तुरुंगात त्यांनी अन्नत्याग केला आणि इथूनच त्या भीषण दबावाला सुरुवात झाली. नोंदीनुसार तो दबाव खरोखर अमानवीय होता. लोक बाबासाहेबांकडे येऊन अक्षरशः विनवण्या करत होते, धमक्या देत होते. आंबेडकर कृपा करा, गांधीजी मरत आहेत, त्यांना वाचवा, असा तो आक्रोश होता. पण विचार करा त्या एका माणसाच्या मानसिक अवस्थेचा. एका बाजूला संपूर्ण राष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या महात्मा गांधींचा प्राण पणाला लागला होता, पण दुसऱ्या बाजूला 10 कोटी अस्पृश्यांच्या भविष्याचा आणि राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उभा होता. स्वतः गांधीजींनीही तेव्हा कबूल केलं होतं की आंबेडकर, माझा जीव आता तुमच्या हाती आहे. ही किती भयंकर नैतिक कोंडी आहे. ही कोंडी साधीसुधी नव्हतीच मुळी. जर आंबेडकरांनी त्या करारावर सही केली नसती आणि गांधीजींच्या प्राणाचं काही बरं वाईट झालं असतं तर संपूर्ण देशभरात संतापाचा स्फोट झाला असता. हो, आणि दलितांवर अकल्पनीय असा अत्याचार आणि रक्तपात झाला असता. संपूर्ण समाजाला वेठीस धरलं गेलं होतं. आणि जर सही केली तर स्वतःच्याच हाताने मिळवलेलं आपल्या लोकांचं राजकीय स्वातंत्र्य हिलावून घ्यावं लागणार होतं. बापरे. शेवटी केवळ माणुसकीच्या खातर आणि आपल्या समाजाला संभाव्य संहारापासून वाचवण्यासाठी अत्यंत जड अंतःकरणाने बाबासाहेबांनी त्या पुणे करारावर सही केली आणि स्वतंत्र मतदारसंघ सोडून दिले. म्हणजे एका मोठ्या नेत्याचा जीव वाचवण्यासाठी एका संपूर्ण समाजाने स्वतःच्या राजकीय हक्कांची आहुती दिली. पण या प्रचंड मोठ्या त्यागाच्या बदल्यात त्यांना मिळालं काय? या ऐतिहासिक नोंदी अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगतात की या बदल्यात त्यांना केवळ कृतज्ञपणा मिळाला. हे खूपच दुर्दैवी आहे. ज्या समाजाचे राजकीय अधिकार हिरावले गेले, त्यांना पुढे सन्मानाची वागणूक मिळेल, सत्तेत वाटा मिळेल अशी जी अपेक्षा होती ती पूर्णपणे फोल ठरली. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या भाषणात बाबासाहेब मोठ्या राष्ट्रीय करारांकडून एकदम तळागाळातील भीषण वास्तवाकडे वळतात. ते कविठा नावाच्या एका गावाचं उदाहरण देतात आणि हे उदाहरण ऐकताना खरोखरच रक्त सळसळतं. प्रश्न पडतो की हृदय परिवर्तनाच्या गप्पा मारणाऱ्या समाजात प्रत्यक्षात काय चाललं होतं? कविठा गावचा तो प्रसंग केवळ एका गावाची कथा नाहीये. ती त्या काळात संस्थात्मक पातळीवर रुजलेल्या जातीय दहशतीची एक अत्यंत काळी बाजू आहे. आपण आधी ज्या सामाजिक सुधारणेच्या मर्यादांबद्दल बोलत होतो ना, त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. नक्की काय घडलं होतं तिथे? नोंदींनुसार कविठा गावामध्ये अस्पृश्यांच्या झोपड्या चक्क जाळून टाकण्यात आल्या होत्या. माणसांच्या पिण्याच्या पाण्यात रॉकेल ओतलं गेलं. रॉकेल ओतलं म्हणजे त्यांना पिण्याचं पाणीही मिळू नये, जगण्याचं मूलभूत साधन हिरावून घेण्याचा हा अत्यंत अमानुष आणि भयंकर प्रकार आहे. हो, आणि सर्वात धक्कादायक गोष्ट पुढे आहे. जेव्हा हे पीडित लोक न्यायासाठी, मदतीसाठी महात्मा गांधींकडे गेले, तेव्हा त्यांना काय सल्ला मिळाला माहितीये? अन्यायाविरुद्ध लढा, कायद्याचा आधार घ्या. नाही, त्यांना अत्यंत थंडपणे सल्ला दिला गेला, गाव सोडून बाहेर पडा. काय? गाव सोडून जा? हा कुठला न्याय आहे? आणि हाच तो बिंदू आहे जिथे डॉक्टर आंबेडकरांच्या वैचारिक संघर्षाचं कारण स्पष्ट होतं. जेव्हा तुम्ही एखाद्या अन्यायग्रस्त व्यक्तीला जागा सोडायला सांगता, तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत विघातक असतात. याचा अर्थ असा होतो की तुम्ही अन्यायाविरुद्ध लढण्याऐवजी अन्याय करणाऱ्याच्या सत्तेला आणि दहशतीला एक प्रकारे मूक संमती देत असता. गाव सोडून जा याचा अर्थ असा होतो की त्या गावावर, त्या जमिनीवर तुमचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. आणि ज्यांनी झोपड्या जाळल्या त्यांचीच ती सत्ता आहे. हा सल्ला म्हणजे अप्रत्यक्षपणे त्या जुलमी व्यवस्थेला दिलेली मान्यताच होती. अगदी तसंच. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी अत्यंत उद्वेगाने आणि संतापाने विचारलं की हीच का तुमची नीती? अन्यायाविरुद्ध लढण्याऐवजी पीडितांनाच पळ काढायला सांगणं हे त्यांना अजिबात मान्य नव्हतं. हो, तो संताप अत्यंत स्वाभाविक होता. या एका उदाहरणावरून आपल्याला तो साक्षात्कार होतो की आपला उद्धार आपणच केला पाहिजे या क्रांतीची ठिणगी कशी पडली. त्यांना हे कळून चुकलं होतं की प्रस्थापित नेतृत्व त्यांना लढायला शिकवणार नाही, तर परिस्थितीशी तडजोड करायला शिकवेल. पण त्यांना तडजोड नको होती, त्यांना न्याय हवा होता. नक्कीच. म्हणूनच त्यांनी गर्जना केली की हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या शृंखला दुसरा कोणी येऊन तोडणार नाही, तर त्या स्वतःच तोडाव्या लागतील. पण या दस्तऐवजाची खोली इथेच संपत नाही. अजून काय आहे यात? डॉक्टर आंबेडकर केवळ या सामाजिक अन्यायावर बोट ठेवून थांबले नाहीत. त्यांनी या गाव पातळीवरील वास्तवाचा संदर्भ घेऊन आगामी निवडणुकांना एका मोठ्या राष्ट्रीय प्रश्नाशी जोडलं. त्यांनी या लढ्याला थेट कौरव पांडवांच्या युद्धाची उपमा दिली. कौरव आणि पांडवांचं युद्ध, जिथे
एका बाजूला प्रचंड मोठी सत्ता, अफाट सैन्य, पैसा आणि प्रस्थापित व्यवस्था आहे, आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत मोजके पण केवळ सत्याचा आणि न्यायाचा अधिकार मागणारे लोक आहेत. बाबासाहेबांनी या भाषणात काँग्रेसला आणि पर्यायाने संपूर्ण देशाला एक अत्यंत कळीचा सवाल केला. ते म्हणाले, तुम्ही ब्रिटिशांकडे स्वराज्याची मागणी करत आहात, पण आत्या स्वराज्यात आमचं स्थान काय असणार? ब्रिटिश गेल्यावर सत्तेवर कोण बसणार? भांडवलदार की वरिष्ठ हिंदू? हा प्रश्न भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांपैकी एक आहे. डॉक्टर आंबेडकरांनी स्वराज्य या संकल्पनेची अत्यंत प्रगल्भ अशी चिकित्सा केली. म्हणजे केवळ सत्तांतर नको होतं त्यांना. बरोबर. ब्रिटिश भारत सोडून जातील, भौगोलिकदृष्ट्या देश स्वतंत्र होईल, सत्तेचं हस्तांतरण होईल, पण ती सत्ता कोणाच्या हातात जाईल? जर ती सत्ता पुन्हा त्याच वर्गाच्या हातात गेली ज्यांनी हजारो वर्षे एका मोठ्या समाजाला गुलामगिरीत ठेवलं आहे, तर मग या स्वातंत्र्याला काय अर्थ राहील? तळागाळातील लोकांसाठी मालक बदलतील, पण गुलामगिरी तीच राहील. अगदी बरोबर. डॉक्टर आंबेडकरांचा हा प्रश्न केवळ 1945 सालापुरता मर्यादित नव्हता. तो आजच्या लोकशाहीसाठी तितकाच मार्गदर्शक आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण होऊन देशातील प्रत्येक शेवटच्या माणसाला जेव्हा सत्तेत वाटा मिळतो, तेव्हाच खरं स्वराज्य अस्तित्वात येतं. आणि म्हणूनच या ऐतिहासिक भाषणाचा शेवट एका अत्यंत शक्तिशाली आणि वज्रनिर्धारणे होतो. बाबासाहेब त्या अफाट जनसमुदायाला आवाहन करतात की कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. आपला लढा हा स्वतंत्र आहे आणि तो आपल्याला स्वतःच लढावा लागेल. हो, आणि त्यांनी स्पष्ट केलं की दलित फेडरेशन हीच तुमची हक्काची संस्था आहे. कोणत्याही दुसऱ्या राजकीय पक्षाच्या वळचणीला न जाता गुलामीच्या विध्वंसासाठी आता सज्ज व्हा. हा केवळ एका सभेचा समारोप नव्हता, तर हा एका नव्या युगाचा, एका स्वतंत्र राजकीय अस्तित्वाचा प्रारंभ होता. या सर्व ऐतिहासिक नोंदींचे आणि दस्तऐवजांचे आपण जे विश्लेषण केलं, त्यातून एक गोष्ट अत्यंत लख्खपणे समोर येते. 1945चे हे अहमदाबादमधील भाषण म्हणजे केवळ एखाद्या आगामी निवडणुकीचा प्रचार नव्हता. ती एक प्रखर विचारधारा होती. दुसऱ्यांच्या कृपेवर, दयेवर किंवा हृदय परिवर्तनावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे राजकीय हक्क स्वतः संघर्षातून खेचून आणण्याची ती हाक होती. प्रजाजन या संकल्पनेतून बाहेर पडून समान नागरिक म्हणून जगण्याची ती जिद्द होती. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोणताही वंचित, शोषित किंवा दुर्लक्षित समाज जेव्हा आपले हक्क आणि राजकीय सत्तेतील आपला वाटा ओळखतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या देशाची लोकशाही प्रगल्भ होत असते. डॉक्टर आंबेडकरांनी अहमदाबादच्या त्या मैदानात पेरलेले विचार हे आजच्या भारतीय संविधानाच्या आणि लोकशाहीच्या मुळाशी अत्यंत घट्ट रुजलेले आहेत. त्यांनी केवळ खेळपट्टीवरील नियम बदलले नाहीत, तर त्यांनी तो संपूर्ण खेळच बदलून टाकला. त्यांनी प्रजेला नागरिक बनवलं. अगदी खऱ्या अर्थाने. तर ह्या सगळ्या झंझावाती प्रवासाचा आणि ज्वलंत विचारांचा आढावा घेतल्यानंतर शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरतो, आणि हा प्रश्न आपल्या सर्वांनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे. जेव्हा आपण स्वातंत्र्य किंवा स्वराज्य या शब्दांचा उच्चार करतो, तेव्हा ते नक्की काय असतं? देशाच्या सीमा सुरक्षित झाल्या आणि आपण परक्यांना हाकलून दिलं म्हणजे आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो का? की जोपर्यंत समाजातील सर्वात शेवटच्या, सर्वात दुर्लक्षित घटकाला राजकीय सत्ता, आर्थिक समान हक्क आणि सामाजिक सन्मान मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही देशाचं स्वातंत्र्य हे अपूर्णच असते. 1945च्या त्या संध्याकाळी अहमदाबादच्या मैदानातून उभा राहिलेला हा प्रश्न आजही जिवंत आहे, आणि तो तुमची आमची वाट पाहत आहे. श्रोत्यांनो, यावर नक्की विचार करा.